नमस्कार. 2 दिवसापूर्वी वसईमध्ये मुख्यमंत्री येऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की वसईमध्ये जेव्हा मी एंट्री मारली तेव्हा मला वाटलं की मी कोणत्या गावात जात आहे. म्हणजे वसईचा विकास झाला नाही असंच त्यांना सांगायचं होतं. ह्याबद्दल आम्ही बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील यांच्याकडे आलेलो आहोत. ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार सर, ह्या सर्व घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी जे बोललं त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? मुख्यमंत्री चुकीचं असं काही बोललेलं नाही. ते पालघरवरनं आले आणि येताना त्यांनी जो रस्ता बघितला म्हणजे हायवे बघितला. आपण बघितलं असेल 8-8, 10-10, 12-12 तास हायवे जाम असतो. त्याच्यानंतर ते वसईत येत असताना ज्या रस्त्याने आले म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे ते रस्ते, तर फेल्युअर कोणाचं आहे? बरोबर ते म्हणाले का वाईट परिस्थिती आहे. तर ती परिस्थिती कोणामुळे आहे? केंद्र आणि राज्यामुळे आहे. खासदार कोण आहेत? आमदार कोण कोण आहेत? याआधी आमदार कोण कोण होते? शिक्षक मतदारसंघाचा आमदार आपल्या विभागाला आहे, पदवीधर मतदारसंघाचा आहे, स्थानिक स्वराज्य संघाचा मतदारसंघाचा आमदार आपल्याकडे आहेत. 5 वर्ष इकडे प्रशासकीय राजवट आहे, 20 वर्ष. त्याच्या आधी ते 35 बोलायचे, मग 30, आता ते 20 बोलतात. हे बरं झालं. मग याला जबाबदार कोण? ह्यांचं सरकार आहे, ह्यांचेच आमदार आहेत BJPचे आतापर्यंत. जबाबदार ते नाही का? मग मुख्यमंत्री काय चुकीचे म्हटले? त्यांच्या आजूबाजूला जे बसलेले होते ते सगळे जबाबदार होते. त्यांना का पिचक्या दिल्या? त्यांनी बहुजन विकास आघाडीचं कुठे नाव नाही घेतलं किंवा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचं नाव घेतलं नाही. त्यांनी जे आजूबाजूला बसलेले त्यांना का पिचक्या दिल्या का बाबा हे बरोबर नाही असं स्थिती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं का अशी परिस्थिती असेल तर कसं काय होणार, परिवर्तन कसं होणार हे त्यांना सांगितलं. ते कळालं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं का राज्य सरकारकडनं हे मंजूर केलेले रोड आहेत हे एवढ्याला झालं पाहिजे होते, सुरुवात झाली पाहिजे होती, व्हायला पाहिजे होते. परंतु 1 वर्षामध्ये यांना कोणाला काही जमलेलं नाही. खासदारांना देखील काही गोष्टी जमलेल्या नाही. आता तुम्ही विकासाच्या गोष्टी कराल, रेल्वेनी बट्ट्याबोळ झालेला आहे, हायवेचा तर सापच वाट लागलेली आहे, पोस्ट ऑफिस तुम्ही विसरून गेलेले आहेत, केंद्राचं आहे. मग ह्या गोष्टीच्या अपेक्षा कोणाकडनं धरायच्या? आज टेलिफोन वसई तालुक्यात एकाचा तरी टेलिफोन चालतो का? नाही, सगळे मोबाईलवाले आले. त्याला जबाबदार कोण? केंद्र सरकार. कोणाकडे आहे केंद्र सरकार? मग जे काय त्यांनी सांगितलं 20 वर्षाचा लेखाजोखा सांगितला हा त्यांच्याच पक्षासाठी लोकांना सांगितलेला आहे, तो बहुजन विकास आघाडीसाठी नाही सांगितलं. आणि राहिला प्रश्न वसई तालुक्याचा विकासाचा, तर मुंबई महापालिकेच्या आजूबाजूला जेवढ्या महापालिका आहेत त्याच्यात सगळ्यात चांगली जर असेल तर वसई विरार महापालिका आहे. आणि जर हिला वाईट म्हणत असाल तर बाकीच्या किती वाईट असतील ह्याचा तुम्ही विचार करा. तर परत त्यांनी एक सांगितलं का इकडे लोकसंख्या वाढते. का वाढते? कुठून लोक येतात? 50,000 कोटीच्या वरती बजेट असलेल्या मुंबई महापालिका आणि आजूबाजूच्या मोठ्या महापालिकेतनं लोक इकडे येतात. का येतात? त्यांना तिकडे का सोडायला लागते मुंबई? ते इतके वर्ष तुम्ही तिकडे सरकारमध्ये आहेत किंवा महापालिका तुमच्या हातामध्ये आहे, तुमचं युतीचं सरकार होतं, बरोबर आहे. तुमचं फेल्युअर आहे, तुम्ही काहीही केलेलं नाही तिकडे. म्हणून सामान्य माणसाला, बिचाऱ्या गरीब माणसाला मुंबई सोडून इकडे यायला लागलं, वसई विरारचा आसरा घ्यायला लागला. तर तुम्ही असं म्हणणं म्हणजे एक तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना तुमचे जे आहेत त्यांनाच सांगितलेलं आहे, परंतु ते हुरळून गेलेले आहेत. आणि जर मुख्यमंत्र्यांना आणायचं होतं तर तुम्ही हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आणायला पाहिजे होतं. तिकडे तुम्ही त्यांना नेलं नाही. का नाही नेलं तिकडे? कारण हॉस्पिटलची काम कोणी केलेलं आहे, मंजूर कोणी केलेलं आहे, त्याच्यासाठी कोणी प्रयत्न आला आहे, या सगळ्या गोष्टींना तिकडे उजाळा आला असता, तिकडे माहिती मिळाली असती आणि त्याचं क्रेडिट लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना गेलं असतं. म्हणून जाणून बुजून तिकडे तुम्ही नेलं नाही आणि इकडेच्या इकडेच खाजगी ऑफिस कार्यालयाचं उद्घाटन करून घेतलं. घेऊन द्या, आमचं काय म्हणणं नाही. पण तर तिकडे 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही जर गेले असते वसई गावामध्ये तर निश्चित मुख्यमंत्री महोदयांनी काहीतरी हॉस्पिटलसाठी, महापालिकेसाठी काहीतरी दिलं असतं. आणि परिवर्तनाच्या गोष्टी मला वाटते BJPचा एकच नगरसेवक होता, तो पण स्वतःच्या क्रेडिटवर होता. आता मला वाटत नाही 4चा मतदारसंघ झाल्यामुळे, 1 वॉर्ड झाल्यामुळे, 4 नगरसेवकांचा 1 वॉर्ड झाल्यामुळे एक देखील निवडून येईल का नाही हे लोकांनी काय इतक्या दिवसामध्ये कामं केली हे बघितलेलं आहे. आणि आज देखील बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना आणि नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांनाच लोक मानतात आणि त्यांच्याकडेच कामासाठी जातात. का जातात हे तुम्ही बघितलेलं आहे की बहुजन विकास आघाडीने कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही. कुठचाही पक्ष असो, कुठच्याही समाजातला माणूस असो, सगळ्यांना प्रेमाने घेऊन कामं केलेली आहेत.
म्हणून आज देखील लोक बहुजन विकास आघाडीच्या मागे आहेत. त्यामुळे परिवर्तन वगैरे मला वाटत नाही काय. येणाऱ्या आता इलेक्शनची तयारीला आजपासून लागायचं हे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगत आहात का? बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीला तयारीला लागाय सांगण्याचा प्रश्न येत नाही. कारण 365 दिवस बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक काम करतात. आज 5 वर्ष प्रशासकीय राजवट आहे. या प्रशासकीय राजवटीमध्ये खरं म्हणजे राज्य सरकारचं आणि यांचं काम होतं. तुम्ही बघितलं असेल का महापालिकेमध्ये यांचे PA हेच येऊन बसत होते, हेच सगळे जाऊन बसत असत. पण काहीही काम नाही झाले. कशासाठी येत होते, काय करत होते हे जनतेला माहिती आहे. परंतु बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते लोकांमध्ये आहेत, काम करतायत, रेग्युलरी काम त्यांचे चालू आहेत आणि निवडणुकीसाठी नाही, 365 दिवस ते लोकांमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचं काम चालू झालेलं आहे आणि मला वाटते 100% निकाल बहुजन विकास आघाडी प्राप्त करून गेली आहेत, तीळ मात्र शंका नाही. तर आपण ऐकलं अजू पाटील साहेब यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं ते त्यांच्याच आमदार खासदारांना सांगितलेलं आहे. कारण ज्या रस्त्याने आले, ज्या हायवेवरून आले ते सर्व हायवे हे केंद्र सरकारचे आणि जे खासदार आहेत त्यांच्या अखत्यारीत असतात. महानगरपालिकेने एवढं चांगलं काम केलं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला एक पोचपावतीच दिलेली आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की वसईमध्ये लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. लोकसंख्या भरमसाठ वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी ज्या मुंबईच्या लोकांना जे इथे राहण्यासाठी येतात त्यांना सुखसोयी ज्या पाहिजेत त्या आजपर्यंत बहुजन विकास आघाडीने दिलेत. त्यामुळेच वसईमध्ये लोकसंख्या वाढत आहे हे मुख्यमंत्री स्वतःने सांगितलेलं आहे असं अजू पाटील यांचं स्पष्ट म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.